संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे। या आरोपींच्या अटकेवरून विरोधकांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। आरोपींना पुण्यातून अटक कशी होते, आरोपींचं नेमकं पुण्याशी कनेक्शन काय याचा तपास व्हावा अशी मागणी विरोधक करतायत। देशमुख हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, फरार आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक। विरोधकांच्या सवालांच्या फेरी, ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात। पुण्यातल्या CID कार्यालयात काही दिवसांपूर्वी पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेल्या वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली होती। त्यानंतर आता बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, त्याही पुण्यातून। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरणानंतर हत्या केल्यावर आरोपी फरार झाले। यातील जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली। या हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार होते, त्याचा पोलीस आणि CID कडून शोध सुरू होता। अखेर फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंधळे आरोपी अजून फरार आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे 2 आरोपी काही दिवस भिवंडीत वास्तव्याला होते। त्यानंतर ते पुण्यात आले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल। आपण कसं सांगणार आता, आपण कुणाचं नाव घेणार? तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं। आधी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडनं पुण्यात पत्करलेली शरणागती, त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यातून करण्यात आलेली अटक, या प्रकरणाचं पुणे कनेक्शन काय आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। या आरोपींना राजकीय वरदहस्त आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात, म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशनपेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय। यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातंय, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे। त्यामुळे यांची नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे। यांना कोण सांभाळतंय, यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे। विरोधकांचे हे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले। तपासातून सर्व सत्य समोर येईल असं सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणतायत। तो तपासामध्ये येईल ना। आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलंय की मी तो कोणीही असेल, कोणाचा जरी त्याचा इंटरफेअरन्स आढळला तर त्याला माफ केलं जाणार नाही, एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा मुख्यमंत्री घेतात त्या टायमाला त्याच्यावर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडसह राज्यात चर्चेत आहे। हत्या प्रकरणातील फरार आरोपी इतके दिवस कुठे लपले होते, कुणी त्यांना आश्रय दिला होता का, याचा तपास झाल्यावर सत्य काय ते समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने राज्याला हादरवून सोडलेला आहे। या प्रकरणामध्ये रोज आता नवे खुलासे समोर येत आहेत। यातला एक आरोपी म्हणजे सिद्धार्थ सोनवणे। सिद्धार्थ सोनवणे हा मसाजोगचाच ग्रामस्थ आहे। हत्येच्या दिवशी सिद्धार्थ सोनवणे यानेच मारेकऱ्यांना संतोष देशमुख यांच्याबद्दल माहिती दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। संतोष देशमुख याचं लोकेशन सोनवणे याने मारेकऱ्यांना दिल्याचा संशय पोलिसांना आहे। संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला सुद्धा तो उपस्थित होता, पण जसा जसा तपासाने वेग पकडला आणि प्रकरण मोठं झालं त्यानंतर सिद्धार्थ सोनवणे फरार झालेला आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता। अखेर त्याला कल्याणमधून अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याजवळ 5 वेगवेगळे सिम कार्ड सापडलेले आहेत। त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासात साखळी जोडताना
सिद्धार्थ सोनवणेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. तर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्री कामाला सुद्धा लागले, पण अजून सुद्धा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये. काही जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी अजून सुद्धा रस्सीखेच बघायला मिळते. पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार कधी? महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच. पालकमंत्री पदाचा तिढा, विरोधकांचे टोले. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 जानेवारीला पार पडला. मात्र त्यानंतर अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाही. एका जिल्ह्यात 2 मातब्बर मंत्री असल्यानं पालकमंत्री पदाचा वाद कायम. पालकमंत्री पदाबाबत जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती मिळते. मात्र काही जागांवर महायुतीत रस्सीखेच आहे. रायगड कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे. मुंबई शहर आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत चुरस आहे. ह्या 3 प्रमुख नेत्यांचा विषय आहे. राज्यातले शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 प्रमुख नेते आणि त्यांच्या अधिकाराने त्यांचा निर्णय हा इच्छा सगळेच लोक व्यक्त करतील, परंतु इच्छा असणं आणि निर्णय होणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु निश्चितपणाने त्याबाबतचा निर्णय हे 3 पक्षाचे नेते अतिशय चांगल्या पद्धतीने घेतील. दरम्यान मंत्रिमंडळ स्थापन होऊन इतके दिवस झाले तरी पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यानं विरोधकांनी महायुतीला टोले लगावण्याची संधी साधून घेतली. पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्रीपद झालंय अशी परिस्थिती झाली. म्हणजे हे आयलंड्स म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काय राज्य? हे राज्याच्या हिताचं नाही. पालकमंत्री सुद्धा नेमताना फार आता गहन चर्चा चालली आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यासाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे. लखलाभ आहे, शुभेच्छा आहेत. लवकरच महायुतीच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर होतील असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय. तिन्ही नेत्यांनी एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेणे ही असलेली त्यांची भूमिका दरवेळेची, की कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा, एकत्रितपणे घ्यायचा. म्हणून 1-2 दिवस वाट ही अजितदादासाठी पाहत आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्रातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावंही घोषित केली जातील. महायुती सरकार स्थापनेनंतर पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची संधी साधली. या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या रस्सीखेचीत पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.